वया पावली माप मी ओलांडली दूर गेली हातुकली आरतीत तेरी माझ्या मंद ह्या समय तुळशी रोप माझी उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला सोबतीच माझा सखा ही कविता आकाश झुले समान झोका त्याच्या पितात झुले समान झोका हसिया गई नाती पैकही रमा सांगते बीज हे रुजे जगण्याचे गुण होते होणं आवश्यक असतात. आणि खरीच आज हे प्रोग्राम पाहिल्यानंतर खरंच मला राहावलं नाही. मला असं वाटत आहे की मी तेव्हाची इथे पाटेकर मॅडम आहे आणि मी या मुलांमध्ये इन्व्हॉल्व होईल. आज मी खूप आनंद घेतलेला आहे. तुमचेही खूप खूप आभार आहेत. आणि मी एवढं म्हणणार आहे की या शाळेतील सरांनी खूप खूप अप्रतिम कार्यक्रम घेतलेला आहे. कारण बघा या प्रत्येक स्टेप मध्ये मी पाहिल्या बारकाईने यांच्या स्टेप पाहिल्या. मला वाटलं की मला मावशी म्हणली की सरांना घेतलेला आहे पण खरंच आहे या प्रत्येक सरांमध्ये खूप खूप मस्त कला आहे. कारण या सगळ्या डान्स मध्ये फक्त जास्त डान्स होते लेडीज चेंज होते आणि त्यांच्या प्रत्येक स्टेप मध्ये लयबद्धता होती तालबद्धता होती. अप्रतिम असा हा प्रोग्राम इथं झालेला आहे आणि मलाही राहावं नाही. मी याच्यासाठी खरंच इथं आलेली आहे. आज मी दिवसभर शाळा केली आणि त्यानंतर इथं आले. मला वाटलं की अरे मी उगीच आले मला किती बोर होईल असं वाटलं पण इथं आल्यानंतर खरंच खूप खूप छान वाटलं. आणि खरंच ह्या प्रोग्राम मध्ये ह्या सगळ्यांचाच असा वाटा आहे. रक्तपाठी सरांचा असो किंवा खाडे सरांचा असो किंवा पिंगलवाड सरांचा असो वारे सरांचा असो सगळ्यांनी खूप अप्रतिम हा प्रोग्राम घेतलेला आहे. खूप खूप छान वाटलं. आणि यांनी सगळ्यांनी मला इथं बोलवल्याबद्दल खरंच मला खूप आनंद झालेला आहे. आज माझ्या या माहेरामध्ये मी परत मला आल्यासारखं वाटलेलं आहे. आणि मी जेव्हा इथून गेले ना मला माहिती आहे मी तर खूप रडले होते पण माझ्या विद्यार्थिनी रडल्या होत्या. कधी आयुष्यामध्ये माझा काळ आणखी 10 वर्षाचा आहे. कधी जर मला सेवा करण्याचा वेळ आला ना नक्कीच मी तुमचं गाव घेईल. आणि हा प्रोग्राम खरंच खूप अप्रतिम घेतलेला आहे. त्याबद्दल खूप खूप सर्वांनी मन भरून टाळ्या वाजवल्या पाहिजे. फक्त इथं प्रोग्रामच घेत नाही तर यांची गुणवत्ताही मी ऐकलेली आहे की गुणवत्ताही खूप भरभरून ही आहे. या रायगडची परंपराच आहे भूमीच अशी आहे की या भूमीमध्ये प्रत्येक उमलणारं रोपटं हे खूप छान उमलत असतं. तुम्ही पाहिलेलं आहे की आमच्याही काळातले लेकरं आज बरेच काही काय करते आणि हेही लेकरं पुढं चांगली पिढी घडवतील. खूप अप्रतिम प्रोग्राम घेतला आणि मला इथं बोलवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची साहेबांची त्याच्यानंतर बिल्लेवाड साहेबांची या शाळेतील सर्व स्टाफची आणि आपल्या गावकरी सगळी मंडळींची भरभरून आभारी आहे. धन्यवाद. करा बाळाला दात यायला लागलेत आता. हे सर बाळाला दात यायले पूर्ण. महाराज की जय. असं म्हणतात की नसती जिजाऊ तर घडला नसता शुभा नसती जिजाऊ तर घडला नसता शुभा आणि घडला नसता शुभा तर घडले नसते स्वराज्य घडले नसते स्वराज्य. आणि याचसाठी त्या मातेनं त्या महाराष्ट्रामध्ये शुभांना जन्म देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या वंदनीय राष्ट्रमाता जिजाऊंचं आपल्याला दर्शन होते आहे. आणि या ठिकाणी आदरणीय श्रीमती ज्योती पाटेकर मॅडम जिजाऊच्या भूमिकेत मी जिजाऊ आपल्याकडे सादर करतात. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांना विनंती करतो त्यांची भूमिका जाधवांच्या घरात एक सर्वसामान्य स्त्री आम्ही जिजामाता ज्यांचे पिता लखुजी जाधव आणि ज्यांचे पती शहाजी तात्या भोसले हे परकीयांची चाकरी करायचे. पण हे आम्हाला कदापि मान्य नव्हते. आमच्या मनात आग निर्माण व्हायची. हे पाहिल्यानंतर आम्हाला नकोसे वाटायचे आणि यातूनच एक आग निर्माण झाली आणि ती निर्माण झाली आहे स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची.
आणि यातूनच आम्ही एक शपथ घेतली. आई शिवाजीला साकडे घातले की हे माते आम्हाला असा पुत्र दे की जो हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आणि ह्या सर्व जनतेचे जे काही हाल अपेष्ट आहेत, जे काही परकीयांचे होणारे हाल आहेत, ते इथेच थांबले गेले पाहिजे, ते इथेच थांबले गेले पाहिजे. आणि स्वराज्य घडणे असो की सुराज्य निर्माण करणे असो, त्यासाठी एक गरज असते ती एका आदर्श मातेची, एका आदर्श मुलाची आणि एका आदर्श पतीची. आम्ही आज जिजामाता तुमच्यासमोर हे मांडणार आहोत की आज जर शिवाजी नसता आणि जिजामाता नसती तर आपणही इथं या स्वतंत्र राज्यामध्ये जगलो नसतो आणि या राज्यामध्ये आपण असा स्वराज्याने आज हा प्रोग्रामही सादर केला नसता. तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी जन्माला आले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी, त्याग निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये आई भवानींनी शक्ती निर्माण केली. जी शक्ती निर्माण करण्यासाठी ह्या जिजामातेने त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वराज्य असो की सुराज्य असो, त्यासाठी आपल्याला एक माता लागते आणि ती माता म्हणजे जिजामाता. आज आपल्यामध्ये तर माणुसकी निर्माण करायची असेल तर ती निर्माण करण्यासाठी करते ती एक माताच. आपल्या मुलाच्या पाठीवर तर पराक्रमाची थाप टाकायची असेल तर त्याच्यामध्ये 10 हत्तीचं बळ निर्माण होतं. आणि हे 10 हत्तीचं बळ जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्यातून एक निर्माण होतं तो नररत्न आणि त्यातून निर्माण होतात ते छत्रपती निर्माण होतात. पण आज काय चाललंय? पण आज आपल्याला असं वाटतं की शिवाजी जन्मावा तो दुसऱ्यांच्या घरात. आज आपल्या मातेच्या मनामध्ये हा विचार करू लागलेला आहे. की शिवाजी जन्मावा तो दुसऱ्यांच्या घरात. या स्त्रियांवर होणारा जो अत्याचार आहे हा थांबलाच पाहिजे. आणि ही सुसंस्कारी पिढी जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला एक तुमच्यामध्ये जिजामाता निर्माण करावीच लागेल. उठा. ज्या छत्रपतीने तुमच्यासाठी स्वराज्य निर्माण केले आहे त्या स्वराज्याचं जर तुम्हाला स्वराज्य करायचं असेल तर तुम्हाला झगडावं लागेल. ही आई भवानी तुमच्या पाठीशी आहे आणि ही जिजाऊ सुद्धा स्वतः पाठीशी आहे.